नमस्कार मंडळी, आज मी तुमच्यासाठी अधिक महिना स्पेशल झटपट अनारसे घेऊन आली आहे. हे अनारसे इतके खुसखुशीत आणि कुरकुरीत होतात की चवीला पारंपरिक अनारसेसारखेच अप्रतिम लागतात. हो, पारंपरिक अनारसांची चव वेगळीच, पण त्यासाठी खूप वेळ लागतो. आजकाल धावपळीच्या जीवनात विशेषतः नोकरदार महिलांना इतका वेळ मिळत नाही आणि अधिक महिन्यात 33 वाण करताना अनारसे हा मानाचा पदार्थ असतोच. अशा वेळी ही झटपट रेसिपी खूप उपयोगी पडते. एखादा कार्यक्रम असेल, घाई असेल किंवा अचानक अनारसे बनवायचे असतील तर ही पद्धत तुमच्यासाठी एकदम परफेक्ट आहे. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवातीला मिक्सरच्या भांड्यात 1 वाटी तांदळाचे पीठ घ्यायचे. त्यामध्ये अर्धी वाटी गूळ घालायचा आहे. तसेच केळीचे 3-4 काप घालायचे आहेत. आता सर्व घातल्यानंतर हे मिक्सरला फिरवून घ्यायचे. तर बघा किती छान एकसारखे मिश्रण तयार झाले आहे. आता हे मिश्रण एका भांड्यात काढून घेऊया. यानंतर याला हाताने एकजीव करून घेऊया. आता यामध्ये 3 ते 4 चमचे दूध घालत हे मिश्रण मळून घ्यायचे आहे. यामध्ये 2-3 चमचे दही घातले तरी चालते. हे मिश्रण अगदी घट्ट मळून घ्यायचे आहे. तर हे बघा आपले पीठ छान मळून तयार झाले आहे. आता हे पीठ 1 तास तरी झाकून ठेवायचे आहे. त्यामुळे ते छान मुरते. 1 तासानंतर आपले पीठ छान मुरलेले आहे. याचे आपण छोटे छोटे गोळे बनवून घेऊया. पेढ्याच्या आकाराप्रमाणे हे आपले गोळे बनवून तयार करायचे आहेत. तर हे पहा या पद्धतीने. आता हे गोळे बनवून तयार झाले आहेत. 1 वाटी पिठामध्ये जवळपास 10 अनारसे तयार होतात. तर चला आता हे अनारसे आपण थापून घेऊया. अनारसेसाठी खसखस हा खूप महत्त्वाचा पदार्थ असतो. त्यामुळे खाली थोडीशी खसखस घालायची आणि त्यावर हा गोळा ठेवायचा आणि बोटांना थोडंसं तूप लावून हलक्या हाताने थापून घ्यायचे. अनारसे थोडे जाडसरच थापायचे, म्हणजे तळल्यानंतर त्यावर छान जाळ्या पडतात आणि अनारसे खूप सुंदर दिसतात. चला तर मग हे अनारसे मी थापून घेते. तर या पद्धतीने आपले अनारसे थापून तयार झाले आहेत. आता हे आपण तळून घेऊया. खसखसची बाजू वरच्या बाजूला ठेवायची आहे आणि लक्षात ठेवा अनारसे पलटायचे नाहीत. वरच्या बाजूने गरम तेल सोडत छान तळून घ्यायचे आहे. हे बघा किती सुंदर, खुसखुशीत आणि खमंग असे झटपट अनारसे तयार झाले आहेत. अधिक महिन्यासाठी अगदी परफेक्ट अशी ही सोपी आणि झटपट रेसिपी आहे. तुम्हीही ही रेसिपी नक्की करून बघा आणि कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. पारंपरिक अनारसे बनवायचं म्हटलं की खूप वेळ लागतो. साधारण 3 दिवस तांदूळ भिजवावे लागतात आणि परत ते 3 दिवसानंतर गुळासोबत पीठ मळून ते पुन्हा मुरवावे लागते. म्हणजेच पारंपरिक पद्धतीत खूप वेळ आणि मेहनत लागते, पण पारंपरिक पद्धतीचे अनारसे खूप छान लागतात. पण आजकालच्या धावपळीच्या जीवनात वेळ नसल्यामुळे हे झटपट अनारसे खूप उपयोगी पडते. तर मंडळी, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, मैत्रिणींना शेअर करा
आणि चॅनेलवर अजून नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. परत भेटूया अशाच छान छान रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.